तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हाय फ्रेंड्स, नलिनी क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 2024 मध्ये जी संक्रांत येणार आहे ती कोणत्या दिवशी येणार आहे, कशावर बसून आले आहे, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, संक्रांतीचे वाहन काय आहे आणि बरेच काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। पाहूयात 2024च्या संक्रांतीची संपूर्ण माहिती। सगळ्यांनाच पडलेला पहिला प्रश्न म्हणजे 2024 मध्ये संक्रांत 14 तारखेला आहे की 15 तारखेला। तर 2024 मध्ये सोमवार दिनांक 15 जानेवारीला संक्रांतीचा सण आहे। सूर्य रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री शके 19 ते 45 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल सोमवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजेच सकाळी 7:17 पासून संध्याकाळी 6:20 आहे। संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। वस्त्र काळे परिधान केले आहे। शस्त्र म्हणून हातामध्ये भाला घेतला आहे। हळदीचा टिळा लावलेला, वयाने वृद्ध बसलेली, जातीने ब्राह्मण, भूषणार्थ सोने परिधान केलेली, वासाकरता दुर्वा घेतलेली, वार नाव गोरा, नक्षत्र नाव महोदरी, एकूण सामुदाय मुहूर्त 15, चित्रान्न भक्षण करणारे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्येकडे पाहत आहे। संक्रांतीचे फल। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या काळात द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र इत्यादी। संक्रांतीच्या काळात वर्ज्यकामे: दात घासू नये, कठोर बोलू नये, वृक्ष व गवत तोडू नये, गाई म्हशींचे धार काढू नये, कामविषयक सेवन करू नये। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा। अजूनही खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलला आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा। आणि तुम्हाला अजून काही वेगळे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा। पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।